नमस्कार. सर्वप्रथम मी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर सेंट्रल युरेशियन स्टडी आणि रशियन आदी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष व्याख्यानमालेमधील दुसरे पुष्प गुंफण्यासाठी मला आमंत्रित केले त्याबद्दल सुरुवातीला मुंबई विद्यापीठ तसेच सर्व आयोजकाचे मी मनापासून आभार मानतो. खरं तर मी काही साहित्यिक नाही. अगर मराठी भाषेचा, मराठी साहित्याचा चिकित्सक अभ्यासकही नाही. मी एक विज्ञानाचा विद्यार्थी व मराठी साहित्याचा वाचक आहे आणि वाचक या दृष्टिकोनातून सर्व साहित्य आणि साहित्य कृतीकडे पाहत असतो. त्यामुळे मी त्या भूमिकेतूनच अण्णाभाऊ यांचे साहित्य व अनुषंगाने महाराष्ट्र उभारणीतील योगदान याविषयी बोलणार आहे. समीक्षेच्या अंगाने साहित्याची चिकित्सा करणारे अनेक जण आहेत. त्यांनी आजवर अण्णाभाऊंसह अनेक साहित्यिकांच्या साहित्याचे यथायोग्य परिशीलन केलेले आहे. मी मात्र तसे करणार नाही. त्याचप्रमाणे अण्णाभाऊंचे सर्व साहित्य मी वाचलेले आहे असा माझा दावाही नाही. अण्णाभाऊंनी लिहिलेली माझी मैना हे माझे अत्यंत आवडते काव्य आहे, तर फकीरा ही माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळची कादंबरी आहे. किंबहुना अण्णाभाऊंनी या दोनच साहित्यकृती जरी निर्माण केल्या असल्या तरी सुद्धा ते सर्वश्रेष्ठ साहित्यिकामध्ये गणले गेलेच असते अशी माझी भावना आहे. पुढे स्टालिनग्राडच्या पोवाड्यातून महायुद्धाचं जे वर्णन अण्णाभाऊ करतात ते वाचलं की त्यांच्या काव्य प्रतिभेचे साक्ष पटल्या वाचून राहत नाही. ज्या युद्धाचं वर्णन करण्यासाठी खंडच्या खंड कमी पडतात ते अवघ्या काही पानामध्ये, काही ओळीमध्ये मांडण्याचं कसब अण्णाभाऊंनी दाखवलं. ते शिवधनुष्य पेरलं हीच त्यांच्या महान प्रतिभेची साक्ष आहे असे मला वाटतं. अशा काही प्रसंगातून मला जे अण्णाभाऊ उमजले त्याविषयी आपल्याशी मी संवाद साधत आहे. शाळेची पायरी देखील न चढलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी 37 कादंबऱ्या, 19 कथासंग्रह, 14 लोकनाट्ये, 11 पोवाडे, 3 नाटके, शेकडो गाणी, लावण्या, छकडी अशी विपुल साहित्य संपदा निर्माण केली. ही खरोखरच अचंबित करणारी गोष्ट आहे. त्यांनी लहान वयातच वाटेगाव म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचं सांगली जिल्ह्यातील यांचं जन्मगाव. वाटेगाव सारख्या ग्रामीण परिसरातील इंग्रजी अधिकारी व स्थानिकाकडून होणारा अमानुष अत्याचार, शोषण अशा अनेक गोष्टी पाहिल्या होत्या. त्याविषयी संताप, चीड त्यांच्या मनात घुमसत होती. पुढे मुंबईला गेल्यानंतर तेथील झोपडपट्टीतील उघडे वागडे जगणे, त्यांच्या जगण्यातील भयान वास्तव त्यांनी पाहिले. त्यांचा भुके कंगालपणा आणि भुकेची आग शांत करण्याची त्यांचे होणारी ससेहोलपण, अवैध मार्गाचा अवलंब या साऱ्या गोष्टी त्यांनी जवळून अनुभवल्या. ते विदारक वास्तव त्यांनी साहित्यातून मांडलं. शिक्षणापेक्षा अनुभव हाच मोठा गुरु असतो या गोष्टीची अनुभूती त्यांचे साहित्य वाचताना येते. अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनात अद्भुतता, अतिशयोक्ती, अतार्किकता आहे असे वाटूही शकते कदाचित. पण तेवढेच नव्हे तर जीवनातील विदारक वास्तवी हे साहित्य प्रगट करते हेही समजून घेतले पाहिजे. लोककथेतील अद्भुतता, अतिशयोक्ती मानवी मनाला भुरळ घालते, परंतु त्यातून प्रगट झालेले जीवनातील तत्वज्ञान व वास्तवाचे दर्शन हे मनाला अंतर्मुख करून विचार करायला लावते. हे महत्वाचे. रंजन करता करता व्यापक जीवन दर्शन घडवण्याचे सामर्थ्य लोककलेत असते. लोकपरंपरेतील मौखिक साहित्याचे वैशिष्ट्य अण्णाभाऊंच्या कथा कादंबऱ्यांमधून कलात्मक रूप घेऊन आविष्कृत झालेले आहे. या संदर्भात त्यांची एक कथा फार प्रसिद्ध आहे. ती कथा, त्या कथेचं नाव स्मशानातील सोनं असं आहे. गाव सोडून मुंबईला पोट भरण्यासाठी गेलेल्या भीमाची गोष्ट. पोट भरण्यासाठी भीमानं केलेल्या स्मशानातील घनघोर झुंजीचं वर्णन अण्णाभाऊंनी समर्थपणे या कथेत केलेलं आहे. या कथेत काय लिहिले अण्णाभाऊंनी? भुकेच्या तीव्रतेचे, भयानक दारिद्र्याचे वास्तव या कथेत अण्णाभाऊंनी दाखवून दिलेलं आहे. अशा अनेक कथांमध्ये अद्भुत आणि वास्तव एकाच वेळी अवतरते. हे अण्णाभाऊंनी मौखिक साहित्याच्या परिचयातून आत्मसात केलेले आहे.
अण्णाभाऊ साठे यांनी ज्या काळात लेखनाला सुरुवात केली त्यावेळी वि स खांडेकर आणि नाशी फडके हे वाङ्मय विश्वाच्या यशोशिखरावर आरूढ झालेले होते. नाशी फडके यांच्या लेखनाने प्रेमाची स्वप्नचित्रे रेखाटून तरुण तरुणींची मने काबीज केली होती आणि वि स खांडेकरांनी देशप्रेमाच्या आणि देहवादाच्या दुनियेत या तरुण पिढीला गुंतवून त्यांना आकर्षित केले होते. या दोन्ही लेखकांनी उभा केलेला वाङ्मय माहोल बाजूला सारून अण्णाभाऊ यांनी स्वतःचा नवा रस्ता निर्माण केला. त्यांची लेखनामागील भूमिका अशी होती की मी जे जीवन जगतो, मी जे जीवन पाहतो, मी जे जीवन अनुभवतो तेच मी लिहितो. मला कल्पनेचे पंख लावून भरारी मारता येत नाही अशी भूमिका अण्णाभाऊंनी साहित्याच्या बाबतीमध्ये घेतली. त्यामुळे त्यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी सातत्यानं सामान्य माणसं राहिली व जीवनाशी निगडीत एक ना अनेक गोष्टी आपल्या साहित्यात मांडल्यामुळे त्यांच्या साहित्याचं आपल्या भूमीशी घट्ट नाते निर्माण झाले. ग्रामीण भागाशी जोडल्या गेलेल्या ह्या साहित्यालाच आपोआप व्यापक वैश्विक आयाम प्राप्त झालेला दिसतो. भारतीय भाषांमध्ये त्यांचं साहित्य अनुवादित झालं, पण धर्मजातीच्या देशकालाच्या सीमा ओलांडून ते जर्मन, झेक, इंग्लिश, पोलिश, रशियन, स्लोवाक या परकीय भाषांमध्ये भाषांतरित झाले. हे अण्णाभाऊंच्या लेखणीचं मोठं यशच म्हणावं लागेल. वाटेगाव ते रशिया व्हाया मुंबई ही त्यांची उत्तुंग भरारी विस्मयकारक होती. परिस्थितीचं भान आणि संवेदनशीलता हे त्यांच्या साहित्याचं महत्त्वाचे गुणविशेष होते. परिस्थिती आणि शोषितांचे जीवन बदलून टाकण्यासाठी त्यांनी सातत्यानं विचारमंथन घडवून आणले आणि त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात उमटलेले दिसते. त्याच काळात तमाशबंदी जाहीर झाली. तमाशा ही लोककला जिवंत राहिली पाहिजे या भावनेतून व तमाशबंदीच्या कचाट्यातून सुटण्यासाठी अण्णाभाऊंनी तमाशासाठी लोकनाट्य ही संज्ञा वापरली. संज्ञा वापरून हे थांबणारं नव्हतं, कारण ही जर संज्ञा रूढ नाही झाली तर ती त्याच वेळेस नष्ट पावली असती. याचं विचार अण्णाभाऊंनी करून त्यांनी ही संज्ञा रूढ करण्यासाठी काही लोकनाट्य लिहिले. उदाहरणामध्ये आकलीची गोष्ट असेल, खापऱ्या चोर असेल, देशभक्त घोटाळे, शेतीचं इलेक्शन, माझी मुंबई इत्यादी लोकनाट्य लिहून त्यांनी तो शब्द रूढ केला. या लोकनाट्यातून आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रश्न त्यांनी मांडले. भांडवलदार, शेतकऱ्याचे शोषण करणारे सावकार, शेतजी भटजी हे त्यांच्या टीकेचे लक्ष होते. प्रबोधन करून परिवर्तन घडवलं. सर्व प्रकारच्या शोषणाविरुद्ध उभे राहण्याचे सामर्थ्य मराठी माणसांना दिले. कलानंदाचा आनंद देण्याबरोबरच मराठी मनावर संस्कारी केले हेही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. अण्णाभाऊंनी अल्पशा अक्षर ओळीतून आपला शब्द प्रपंच केला. त्यांच्या लेखणीतून अक्षर साहित्य निर्माण झाले आणि तेही विपुल प्रमाणात. हे विशेष. तत्कालीन अभिजन साहित्यात स्थान नसलेल्या वर्गाचे साहित्याच्या परिघात अण्णाभाऊंनी अवकाश निर्माण केले. त्यांचे गुरु मॅक्झिम गॉर्की यांच्याप्रमाणे कोणतेही औपचारिक शिक्षण न घेता परिस्थितीची दोन हात करीत उभ्या राहिलेल्या अण्णाभाऊंनी जग हेच त्यांचं विद्यापीठ मानले. अण्णाभाऊंना निसर्गाने अलौकिक अशी प्रतिभा दिली होती. गुन्हेगारीची परंपरा असलेल्या वारणेच्या खोऱ्यात जन्मलेल्या अण्णाभाऊंनी शस्त्राऐवजी आपल्या हातात लेखणी पकडली व तिला परिश्रमाची जोड दिली आणि सारस्वताच्या खोऱ्यात प्रवेश करून एक वेगळ्या प्रकारचा एल्गारच केला असे माझे मत आहे. कष्टकरी व कामकऱ्याच्या श्रमातून राष्ट्राची संपत्ती निर्माण होते. श्रमिक वर्ग हा या देशाचा सामाजिक व सांस्कृतिक पाया आहे. हा दलित आजच्या समाजाचा हृदय आहे. या हृदयाचे अदम्य स्पंदन होत असते हे सांगायला ते विसरले नाही. दलित वर्गाचे दुःख अण्णाभाऊंनी जवळून भोगले होते. दलित मुक्तीच्या दिशेने त्यांचा लेखन प्रवास यामुळेच आयुष्यभर चालू होता. अण्णाभाऊंच्या अनेक कथा व कादंबऱ्या गाजल्या. त्यांची फकीरा ही माझी सर्वात आवडती कादंबरी. या कादंबरीला वि स खांडेकरांनी अतिशय उत्तम अशी प्रस्तावना लिहिलेली आहे. मी सर्वांना आवाहन करेन की आपण ज्यावेळेस ही कादंबरी वाचाल त्यावेळेस आवर्जून ही प्रस्तावना आपण वाचली पाहिजे. फकीरा ही कादंबरी वाङ्मयीन मूल्याच्या कसोटीवर उतरणारी आहे. तिची वाचनीयता अतिशय प्रत्येकारी आहे. वाचकाची प्रत्येक पानागरी ती उत्कंठा वाढवीत जाते. अण्णाभाऊंची त्यातील भाषा, वर्णनशैली, कथाकथन अप्रतिम आहे.
सामाजिक वास्तव तिचा आशय असला तरी त्या वास्तवाची अभिव्यक्ती कलात्मक आहे. वाङ्मयीन आविष्कार आणखी वेगळा काय असू शकतो? अण्णाभाऊंचे साहित्य जर एखाद्या प्रकारात ठेवायचं, साहित्य प्रकारामध्ये जर आपण धरायचं झालं तर आपल्याला लक्षात येईल की अण्णाभाऊंचे साहित्य हे प्रादेशिक साहित्य आहे, हे ग्रामीण साहित्य आहे, हे दलित साहित्य आहे. आणि हे तिन्ही प्रकारचे साहित्य आपल्याला फकीरामध्ये ह्या कादंबरीमध्ये आपल्याला दिसून येतील. साहित्यिक म्हणून अण्णाभाऊचे मोठेपण मराठी समीक्षांना लवकर उमगले नाही हे खेदपूर्वक म्हणावेच लागेल. अण्णाभाऊ खऱ्या अर्थानं लोकलेखक होते हे मान्यच करावं लागेल. विषमताग्रस्त समाजात दलित पददलितावर पदोपदी अन्याय होतो आणि म्हणून त्यांना संघर्ष करावा लागतो. संघर्ष हा अण्णाभाऊंच्या साहित्याचा प्राणबिंदू. संघर्ष कशासाठी, कुणासाठी व कुणाविरुद्ध हे प्रश्न ओघानेच आले. अण्णाभाऊंच्या कथा कादंबऱ्यामधला संघर्ष शोषण आणि व्यवस्थेच्या विरुद्ध आहे. तो दलित, पीडित, शोषित, वंचितासाठी आहे. तो त्यांना न्याय व सन्मान मिळवून देण्यासाठी आहे. केवळ जागे झालेले, अण्णाभाऊंचं हे वाक्य मला फार आवडतं. अण्णाभाऊ असं म्हणतात, केवळ जागे झालेलेच अन्यायग्रस्त लोक हे संघर्षरत असतात असे त्यांचे ठाम मत होते. त्यांच्या एका कादंबरीचे नाव सुद्धा संघर्ष आहे. अण्णाभाऊंच्या कथा आणि कादंबऱ्या हे संघर्षाचं विज्ञान विशद करतात हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. अण्णाभाऊ साठे हे मानवतावादी लेखक होते. शोषणमुक्ती हा त्यांचा ध्यास होता. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर साऱ्या पृथ्वीच्या पाठीवर सर्व कष्टकरी, दलित, पीडित, शोषित यांचे शोषण संपवण्यासाठी आयुष्यभर त्यांनी लढा दिला. वर्गविरहित समाजाचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी आपले सारे आयुष्य पणाला लावले. खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठे हे ध्येयवादी, लोकशाही व मानवमुक्तीचे शिलेदार होते. अण्णाभाऊ खरे तर लौकिक अर्थानं अल्पशिक्षित माणूस, पण प्रचंड प्रज्ञेच्या बळावर त्यांनी चालवलेल्या चळवळी आणि केलेलं लेखन सीमित करणार आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही तमाम मराठी भाषिकांनी जात, धर्म, पंथ इत्यादी भेद विसरून लढलेली चळवळ होती. सेनापती बापट, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, नानासाहेब गोरे, प्रबोधनकार ठाकरे, एस.एम. जोशी यांच्यासारख्या अनेक दिग्गजांनी अत्यंत संयमाने ही चळवळ हाताळली. या कामी अण्णाभाऊ यांच्यासह शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर आदी शाहिरांनी दिलेल्या योगदानाची नोंद घेतल्याखेरीज या लढ्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. किंबहुना हा लढा उभारण्यामध्ये त्यांचे महान योगदान होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेले लोक देखील मोठ्या संख्येने होते. संयुक्त महाराष्ट्र समितीची ताकद वाढवण्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनची फार महत्वाची भूमिका होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे सर्वकष योगदान आहेत. त्याचप्रमाणे नवमहाराष्ट्र निर्मितीच्या प्रेरणाही त्यांच्या साहित्यानं लोकलढ्याने महाराष्ट्राला प्रदान केल्या आहेत. अण्णाभाऊ लेखक तर होते, त्यापेक्षा शाहीर म्हणून अधिक लोकप्रिय होते. ते स्वतः उत्तम गायक, नट होते. महाराष्ट्राची शाहिरी परंपरा अण्णाभाऊंनी अधिक संपन्न, अधिक उन्नत केली. वंचित, श्रमिक समाजाच्या प्रबोधनाशी जोडत शाहिरीला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी सातत्यानं सामाजिक दाभिन्यतेवर प्रहार केले. राज्याच्या पातळीवर माझी मैना गावाकडे राहिली लिहिणाऱ्या अण्णाभाऊंनी राष्ट्रीय पातळीवर बंगालची हाक ऐकून तिला ओढ दिली, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर संचार करीत असताना स्टालिनग्राडचा पोवाडा रचला. साहित्य क्षेत्रात स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आवाका असणारा साहित्यिक आजच्या काळाची दुर्मिळ आहे. महाराष्ट्राची परंपरा ही अण्णाभाऊंनी लिहिलेली एक आणखी उत्तम अशी लावणी. या लावणीमध्ये त्यांनी सर्वसामान्य माणूस हा महाराष्ट्राचा आत्मा आहे हा अतिशय मोजक्या शब्दामध्ये व्यक्त केला. त्या लावणीत त्यांनी असं लिहिलंय की ही अवनी आदिवासींची, कोळी भिल्लांची, मांग रामोशांची, कैक जमातीची, 18 पगड जातीबद्दलचं ते इथे संदर्भ देतात. असे सांगून पुढे ते स्पष्टपणे लिहितात, परंपरा ज्याची अपार तीच शाहीर पुढे जाणार. ही सर्व माणसे संयुक्त महाराष्ट्राचा आत्मा आहेत याची जाणीव अण्णाभाऊंनी
त्या काळी करून दिली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही राजकीय सांस्कृतिक उच्चभ्रू वर्गाने सुरू केली हे खरे असले तरी त्या चळवळीला लोक चळवळीत रूपांतर करण्याचे कार्य अण्णाभाऊंनी केले. रस्त्यावरच्या तळागाळातल्या माणसाला त्यांच्या इतिहासातल्या स्फूर्तिस्थानाची, प्रेरणांची, विजयाची, युद्धाची आणि त्यातल्या जखमांची जाणीव करून देऊन त्याला या चळवळीत सामील करण्याचं काम अण्णाभाऊंच्या शाहिरीनं केलं. स्वातंत्र्य लढा, गोवा मुक्तीसंग्राम आणि संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन यामधील अण्णाभाऊंचे योगदान मोलाचे आहे. माझी मैना गावाकडे राहिली या त्यांच्या छकडीनं सारा महाराष्ट्र निनांदून सोडला. आजही त्या लावणीची जादू ओसरलेली नाही. माझी मैना या लावणीचा अभ्यासक रोमॅन्टिक व अनरोमॅन्टिक अशा दोन्ही अंगानं करीत असतात. मात्र खरे तर माझी मैना ही अण्णाभाऊने लिहिलेली महाराष्ट्राची अव्वल दर्जाची राजकीय लावणी आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर बेळगाव आणि सीमा भागाला उद्देशून लिहिलेली ती लावणी आहे. मैना आहे तिथेच राहिली आणि मुंबई तेवढी महाराष्ट्रात आली. हा प्रदेश महाराष्ट्रात सामावू न शकल्याची वेदना या लावणीतून ओसांडून वाहते असे माझे मत आहे. संयुक्त महाराष्ट्राचं चित्र जसं अण्णाभाऊंनी रेखाटलं तसंच नव महाराष्ट्राबद्दलच्या अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या. या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांनी एक गीत लिहिलं. त्या गीताचा मुखडा मी आपल्याला सांगतो. फार सुंदर आणि मार्मिक असं ती गीत आहे. जग बदल घालून घावं, सांगून गेले मला भीमराव, असं या गीतामध्ये त्यांनी भाव व्यक्त केलेले आहे. आपल्याला कल्पना असेल, वाटेगाव इथे 1920 साली अण्णाभाऊंचा जन्म झाला आणि 1920 साली राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांचं नेतृत्व अधोरेखित केलं. मग मी असं म्हणेन की हा जो सामाजिक चळवळीचा वारसा अण्णाभाऊंना जन्मताच बाळकडून मिळाला. गुलामगिरीच्या विळख्यातून श्रमिकांना मुक्त करणारा, धनाड्याकडून पिळवणूक न होता धर्मांधाच्या कचाट्यातून सुटून समतेची प्रस्तावना करणारा, भेदभावरहित आणि एकजुटीच्या रथावर आरूढ होऊन प्रगतीपथावर वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्राचे स्वप्न अण्णाभाऊ उराशी बाळगून होते. अण्णाभाऊंचं केवळ त्यांच्या साहित्याच्या अंगानं विश्लेषण करणं हा त्यांच्या उर्वरित पैलूवर मोठा अन्याय आहे. त्यांच्या लोकजीवनाचा, लोकलढ्याचा अभ्यास केल्याखेरीज अण्णाभाऊ खऱ्या अर्थानं समजणार नाही. केवळ लोकप्रियतेच्या अंगानं त्यांचा साहित्याचा अभ्यास करणं चुकीचं ठरेल. अण्णाभाऊंच्या लढ्यातून निर्माण झालेल्या प्रेरणा म्हणजे त्यांचं साहित्य आहे. या प्रेरणाचा अभ्यास केला पाहिजे. केवळ त्यांचे साहित्य नव्हे तर त्यांच्या सामाजिक चळवळीचा, त्यातील ताण्या बाण्यासह अध्यासनाच्या माध्यमातून व्हायला हवा. साहित्याच्या सार्वकालिक निकषावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य चिरंतन टिकून राहणारे आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यातील भाषा वैभव हे केवळ त्यांचेच आहे. त्यांच्यासारखी भाषा अन्यत्र कुठेही आढळत नाही. या भाषा वैभवाचा अभ्यास साहित्य संशोधकांनी करणं आवश्यक आहे, असे आव्हान या निमित्तानं मला करावंसे वाटते. मित्र हो, आपण सर्वांचा आता निरोप घेताना या एका महत्त्वाच्या व्याख्यानमालामध्ये आपण मला निमंत्रित करून अण्णाभाऊ आणि त्यांच्या साहित्याविषयी माझ्या भावनांना वाट करून देण्याची संधी दिली. याबद्दल आयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो. सर्वांनी मला ऐकून घेतलं याबद्दल आपण सर्वांनाही धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.